सुरुवातीला आपण एक वचन वाचूया. 2 कोरिंथ 12वा अध्याय आणि 10वं वचन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे. कोणी आमेन म्हणेल का? संत पौल त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीबद्दल देवाला धन्यवाद देत आहे. आम्हाला अभिमान कोणत्या गोष्टीचा वाटतो? आमच्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, जमीन आहे, ती गोष्ट आम्हाला आनंदाची वाटते. पण संत पौल म्हणतो की ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. आमेन, हालेलुया. जीवनातील अडचणी आणि संकट जी संत पौल या ठिकाणी पाहतोय, तो म्हणतो की त्या अडचणीबद्दल मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. आमेन, हालेलुया. जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. देवाचे लोक जगाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस लोक त्यांच्याकडे पाहतात त्यावेळेस त्यांना ते वाटतं की हे लोक अशक्त आहेत, या लोकांकडे काही नाही. पण त्यांना माहीत नाही की आमच्याबरोबर देवाचं सामर्थ्य आहे. आमच्याबरोबर असलेला येशू हा आमचं सामर्थ्य आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. हालेलुया. जेव्हा लोक तुम्हाला कमजोर समजतील त्यावेळेस समजून घ्या की परमेश्वर तुम्हाला बलवान बनवत आहे. परमेश्वर तुम्हाला बलवान बनत आहे. देवाचे लोक कमजोर असू शकत नाहीत. देवाचे लोक कमकुवत असू शकत नाहीत. देवाचे लोक पापी जीवनात राहू शकत नाही. येशू ख्रिस्त एवढा सामर्थ्यवान आहे आणि मंडळी त्याची वधू आहे. जर तो गौरवी आहे तर आपण बिना गौरवाचे कसे काय चालणार? त्याला शोभेल अशी त्याची वधू, त्याचे लोक असले पाहिजेत. हालेलुया. त्याच्या गौरवाला शोभेल असं त्या वधूने स्वतःला सजवणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटतं की येशू बलवान आहे तर लक्षात ठेवा, मंडळी पण येशू एवढीच बलवान आहे. आता तुम्ही म्हणाल पास्टर हे जरा जास्त होत आहे, येशू एवढे आम्ही कसं काय बलवान होणार? लक्षात घ्या, तो मस्तक आहे, आम्ही त्याचं शरीर आहोत. जर मस्तक बलवान आहे तर शरीर पण बलवान आहे. हालेलुया. जर तो गौरवी आहे आम्ही पण गौरवी आहे. आम्ही कमजोर नाही. म्हणा मी अशक्त नाही. काही लोकांचं एकच वाक्य असं, ते पेत्रासाठी प्रभूने बोललं होतं ना, ते गेतसेमाने बागेमध्ये येशू येऊन सांगायचा जागृत राहा, प्रार्थना करा. प्रभू जायचं गुडघे टेकून प्रार्थना करायचा. परत आला बघायचा पेत्र काय करत होता, काय करायचं? झोपत होता, सारखा झोपायचा. आणि प्रभूने म्हटलं आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह शरीर अशक्त आहे. आणि खूप लोक हेच म्हणतात, देह अशक्त आहे. असे बैलासारखे सांड झालेले, देह अशक्त आहे. अरे बाबा उपास कर, देह अशक्त आहे. अरे काय पापावर विजय मिळव, देह अशक्त आहे. आम्ही देहाच्या अधीन नाही, आम्ही आत्म्याच्या अधीन आहोत. ज्याला आत्मा मिळाला ते सामर्थ्यवान आहेत. ते जगाचे उलथापालथ करतील. त्यांच्याकडं बघून असं वाटेल की हे अशक्त आहेत, पण वास्तविक देवाचे लोक सशक्त आणि बलवान आहेत. हालेलुया. जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे, तेव्हा मी बलवान आहे. योएलचं एक पुस्तक आहे बायबलमध्ये, आणि योएल शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर देव आहे. हे पुस्तक एक्झॅक्ट कोणत्या कालखंडात लिहिलं हे सांगणं थोडंसं कठीण आहे. त्याचं कारण असं की समजा दानिएलाचं पुस्तक आहे तर तिथं राजाचा उल्लेख आलेला आहे, नबुकदनेसर. मग इतिहासाची पुस्तकं बघितली, काय अजून रिसर्च केला, नबुकदनेसर राजा किती सालामध्ये झाला होता ते शोधलं, तर त्या काळातलं हे दानिएलाचं पुस्तक आहे आपल्याला कळतं. परंतु ह्या पुस्तकात योएलच्या कोणत्याही राजाचा उल्लेख आला नाही. म्हणून हे पुस्तक कधी लिहिलं असावं त्याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या शंका कुशंका आहेत. परंतु असा अंदाज आहे माझ्यासारख्या बायबल वाचणाऱ्या लोकांचा,
एज्रा किंवा नेहम्याच्या काळामध्ये त्या दरम्यान कुठंतरी योएलचं पुस्तक लिहिलं असण्याची दाट शक्यता आहे. बरं, आता तो जो कालखंड आहे त्यावेळेस वैरी त्यांच्यावरती चालून यायचे, किंवा तो जो कालखंड आहे त्यांच्यावरती टोळधाड चालून यायची. आणि टोळधाड अशी यायची की ते टोळ एवढे असायचे की सूर्याला झाकून टाकायचे आणि उजेड पण नीट पडत नव्हता, सगळीकडे अंधकार व्हायचा. अशा पद्धतीमध्ये त्यांच्याकडं समस्या यायचे, टोळ यायचे. आणि युद्ध प्रसंगातले घोडे असं त्याचं एक चिन्ह त्या टोळाबद्दल वापरण्यात आलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या काळामध्ये देवाचा दास संदेश देत आहे की देवाकडं वळा आणि परमेश्वराच्या सान्निध्यात वाढा. योएल संदेष्टा शिकवत आहे. आणि हे होत असतानाच योएल 3 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, जोएल चॅप्टर 3 वर्स 10, योएल 3:10 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की त्या काळात जसे वैरी त्यांच्याकडं टोळासारखे येत आहेत, तर त्या कालखंडामध्ये त्यांनी स्वतःला तयार केलं पाहिजे. आणि योएल 3:10 मध्ये कसं तयार व्हायचंय याविषयी सांगितलंय. तुमचे फाळ ठोकून त्याच्या तलवारी बनवा. फाळ ठोकून म्हणजे शेतीचा अवजार आहे, त्याला ठोकून त्याला चेंज करा आणि त्याच्या तलवारी बना. आपल्या कोयत्याचे भाले बनवा. जे तुमच्याकडं आहे त्या अवजाराला आता शस्त्रामध्ये बदलून टाका, असं योएल संदेष्टा म्हणत आहे. आणि पुढे तो म्हणतो, मी वीर आहे असे अशक्तही म्हणो. आमेन. आम्ही कोण आहोत? वीर आहोत. म्हणा, मी वीर आहे, मी वीर आहे, मी वीर आहे, मी सशक्त आहे, मी बलवान आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी आशीर्वादित आहे, मी बरा झालो आहे, मला बरकत मिळाली आहे, मी गरीब नाही, मी कंगाल नाही, मी दरिद्री नाही, मी आशीर्वादित आहे, मी अशक्त नाही, मी बलवान आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जे शेतकरी होते त्यांना देवाने वीर योद्धे बनवलं. जे शेतकरी होते त्यांना देवाने वीर योद्धे बनवलं. शेतकरी शेत जमीन नांगरणारे, शेतामध्ये काम करणारे, राबणारे, त्यांच्याकडे युद्धकला नाही, पण देवाचा आत्मा आल्यानंतर परमेश्वराने त्यांना वीर योद्धे बनवलं. जे सर्वसाधारण लोक आहेत, परमेश्वर त्यांना उचलणारा देव आहे. हालेलुया. त्यांच्या जीवनातून परमेश्वर अद्भुत आणि महान काम करणारा परमेश्वर आहे. दावीद नावाचा एक देवाचा सेवक आहे बायबलमध्ये. एक साधारण मुलगा होता, मेंढरांकडे जायचा, मेंढरं सांभाळायचा. ज्यावेळेस शमूएल संदेष्टाला सांगण्यात आलं की जा इशायाच्या घरी आणि एका मुलाला तुला अभिषेक करायचा आहे. वा वा, किती चांगली गोष्ट आहे. शमूएल निघाला आणि शमूएलाने पाहिलं की त्या इशायाचा मोठा मुलगा दिसायला एकदम हायटेड. वा 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 वा, इतका सुंदर, त्याची शरीरयष्टी दिसायला एकदम सुंदर. काय राजा सोबल हा. वा वा वा, काय मस्त राजा सोबल, ह्यालाच आपण राजा करू. देव म्हणला थांब, त्याला राजा करू नको. माणूस जसा बघतो तसं देवाचं बघणं नसतं. देव दिखाव्यावरती जात नाही. परमेश्वर साधारण लोकांना निवडणारा परमेश्वर आहे. परमेश्वर साधारण लोकांना घेतो आणि त्यांना असाधारण बनवतो. त्यांच्याद्वारे अद्भुत गोष्टी करतो. परमेश्वराची कृपा. आता देवाचा दास बघत आहे, याला राजा करू का? देव म्हणतो नको. दुसऱ्या नंबरचा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, इशायाचे 7 मुलं झाले, यांच्यापैकी राजा नको करू कोणाला. मग त्याला विचारलं, इशाया तुला अजून कोणी मुलगा आहे का? आहे, तो गेलाय रानामध्ये शेरडं वगैरे सांभाळायला. सगळं ते माझे सगळी जनावरं वगैरे तो सांभाळायचे, मेंढपाळ आहे तो, मेंढरं सांभाळायचं काम करतो. ओके, त्याला बोलवून आणा आधी.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला बोलवून आणा, त्याला बोलवून आणा. आणि कुठं दावीद होता त्याला बोलवून आणलं. आणि जसा त्याला अभिषेक केला, तो एक लहान मुलगा होता, तो एक सर्वसाधारण मुलगा होता, एक सर्वसाधारण असा तो मेंढपाळ होता. पण ज्या वेळेस त्याच्यावरती अभिषेक केला, त्याच्या ठाई देवाचा आत्मा संचरू लागला, देवाचा आत्मा त्याच्या ठाई उतरला आणि प्रभूने त्याचं जीवन पालटून टाकलं. हाच लहान मुलगा पुढं जाऊन गल्ल्यात पुढं उभा राहतो. गल्ल्यात कोण आहे? पलिष्ट्यांचा एक मोठा सेनापती, इतका उंच धिप्पाड, एक पण युद्ध कधी हारला नव्हता. आणि आपला दावीद आजपर्यंत एक पण युद्ध कधी लढलाच नव्हता, युद्धाची माहितीच नाही. एकीकडे एक नवीन लेकरू तरुण आणि दुसरीकडं कसलेला महान योद्धा. आता दावीद पहिला तर शाऊलाकडे गेला आणि शाऊलाने त्याला त्याचं सगळं चिलखत, तलवार, ढाल काय 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 दिलं. आणि दावीदाने ते सगळं घातलं आणि राजा म्हणला जा लढ. आणि मग तो चालायचा प्रयत्न करतो सगळं ओझं घेऊन. त्याला वाटलं ह्या ओझ्यानेच मी मरून जाईल. कधीच दुसऱ्याची कॉपी करू नका. कोणी आमेन म्हणेल का? दावीदाने चिलखत घातलंय, चिलखत घालायची स्टाईल त्याच्या राजाची आहे. तो म्हटला तू तुझ्या स्टाईलने युद्ध लढत जा, मी माझ्या स्टाईलने युद्ध लढणार. तिथून निघाला, डायरेक्ट गेला कुठं? ओहळाच्या जवळ गेला. पाण्याचा ओहळ, नदी नाही, ओहळ म्हणजे छोटीशी पाण्याची स्ट्रीम असणार, थोडंसं पाणी वाहत राहणार. त्या ओहळात तो गेला. ओहळात गेल्यानंतर त्याने किती दगड काढले तिथून? अभ्यास चांगला आहे तुमचा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आणि ते गोटे कसे होते? ओबडदोबड का गुळगुळीत? गुळगुळीत, एकदम भारी. हिंदी में क्या बोलते उसको? चिकने पत्थर थे, है ना? बराबर ना, यही शब्द है हिंदी में. राइट राइट राइट. वो क्या होता है ना, जब पानी बहता है ना सालों साल, पत्थर को वो बराबर चिकना बना देता है. समझ रहे आप बात को? पाणी वाहून वाहून जे ओबडदोबड दगड आहेत ना, त्यांना ते पाणी गुळगुळीत सॉफ्ट बनवून टाकतं, एकदम त्याला राईट शेपमध्ये आणतं. ओहळामधले जे दगड आहेत ते गुळगुळीत असणार, ओहळाच्या बाहेरचे असणार ते ओबडदोबड असणार. कोणी पास्टर, देवाचा सेवक आला, ओबडदोबड बोलायला लागला तर त्याला म्हणायचं पाण्याच्या प्रवाहात या. हालेलुया, वचनाच्या प्रवाहात या. एखाद्या भावाचं, बहिणीचं बोलणं खूप रफ असतं, कधी प्रेमाचे शब्द नाही. दादा बरायच का तू? मला काय झालंय, मला काय गोळा उठलाय, मी काय असं आहे, मी काय तसं. काही लोकांची बोलायची पद्धतच अशी, कधी असं सरळ बोलणार नाही, नेहमी आडव्यात वाकड्यात तिकड्यात. त्यांना म्हणायचं ओहळामध्ये या. जे वचनाच्या सामर्थ्यातले लोक आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये देवाचं सामर्थ्य असतं. हालेलुया. आणि जे ओहळाच्या बाहेरचे, देव त्यांना उचलणार नाही. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? ओहळात आलं पाहिजे, चर्चला येत राहा, हा देवाचा ओहळ आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. चर्चला येत राहा, चर्च नाही चुकवायचं. बाकी काही चुकलं तरी चालेल, पण चर्च चुकवायचं नाही. इथं यायचं म्हणजे. तर त्या ओढातलं त्याने 5 दगड उचलले आणि त्याने आपल्या धनगरी बटव्यात ठेवले. गेला, हातामध्ये काठी, एका हातात गोफन, धनगरी बटव्यामध्ये 5 गोटे. समजलं सगळ्यांना? वाचू आपण. 1 शमूएल 17 अध्याय 43 वचन. 1 सॅम्युएल 17:43. तो पलिष्टी दाविदाला म्हणाला. पलिष्टी म्हणजे कोण? गल्ल्यात. सगळ्यांनी म्हणा गल्ल्यात. तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्या पुढे आला आहेस? त्या पलिष्ठाने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्या शाप दिले. दाविदाला गल्ल्याताने तुच्छ लेखले. आणि तो म्हणतो मी काय कुत्रा आहे का? त्यांनी स्वतःच्या तोंडानेच कबूल केलं. इसके लिए बाद में कुत्ते की मौत मारा गया. हम क्या बोलते हैं वो बहुत इम्पॉर्टंट है, बहुत महत्वपूर्ण बात है. हालेलुया. गल्ल्यात काय म्हणतो इथं? मी काय कुत्रा आहे का काठी घेऊन आलास मला मारायला? आणि परमेश्वराची दया, परमेश्वराचा अनुग्रह बघा की दावीद या ठिकाणी 5 गुळगुळीत गोटे घेऊन आलेला आहे. दावीद तिथं थांबत नाही. दावीद पुढं काय म्हणतो? तू भाला, बरची, शस्त्रास्त्र घेऊन माझ्याकडे आलेला आहेस.
मी माझ्या परात्पर देवाचं नाव घेऊन तुझ्याकडे येत आहे. आमची ताकद आमच्या यहोवा देवाचं नाव आहे. येशूचं नाव आमची ताकद आहे. आणि मग त्या दाविदाने धनगरी बटव्यात हात घातला. किती होते गोटे? जरा मोठ्या आवाजात. 5 गुळगुळीत गोटे होते. प्रत्येक गोटा म्हणतोय मी नाही, याला घे. चर्चमध्ये असतात असे लोक. पालकांनी एक काम सांगितलं, असं करतो का रे बेटा? मी नाही जात, त्याला सांगा. तो नाही जात, त्याला सांगा. 5 गोटे एकमेकांना म्हणतात. मी नाही, ह्याला पाठव, ह्याला पाठव. तो चेक करतोय, तो चेक करतोय, तो चेक करतोय. कोणता चांगला आहे तो चेक करतोय. कोणीतरी एक तयार झाला, मी तयार आहे. जो तयार आहे देव त्याचा उपयोग करतो. एक प्रॉफिटिक, एक भविष्यवाणीचा शब्द मी तुम्हाला देत आहे. कान उघडे ठेवून ऐका. दाविदाने त्याच्या धनगरी बटव्यात जसा हात घातला योग्य धोंडा उचलण्यासाठी, आज आपल्या चर्चमध्ये देवाने हात घातलेला आहे. जो प्रभूसाठी तयार आहे देव त्यांना उचलणार आहे. देव त्यांचा उपयोग सामर्थ्यानिशी करणार आहे. राष्ट्राची उलथापालथ करण्यासाठी देव त्यांचा वापर करणार आहे. अद्भुत गोष्टींसाठी देव त्यांचा वापर करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांना पुढे जाऊन या दाविदाने एका धोंड्यात गल्ल्यात त्याला खाली पाडलं, त्याच्या तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. पण ह्या सगळ्या घटनेत आपल्याला एक गोष्ट पक्की कळाली, गल्ल्यात दाविदाला तुच्छ लेखत होता. आज तुम्हाला कोण तुच्छ लेखतंय? आज तुम्हाला कोण कमजोर समजतंय? आज कोण तुमच्या विरोधात उभं राहिलंय? आज कुठली अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे तुम्ही निराश झालेले आहात? आज देवाचा हात तुमच्या जीवनावरती आहे. तुमच्या वैऱ्यांना परमेश्वर चित केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या वैऱ्यापुढं परमेश्वर तुमचं मस्तक उंच करणार आहे. जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. दावीद अशक्त दिसतोय छोटासा, पण त्याच्याबरोबर यहोवा देव आहे. प्रियांनो, हालेलुया. परमेश्वर त्याच्याबरोबर आहे. जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे. तो गल्ल्यात सशक्त दिसतोय, पण तो देवापुढं शून्यवत ठरला आणि परमेश्वराने दाविदाला फार मोठा विजय दिलेला आहे. ज्यावेळेस पेत्र आणि योहान देवाचं कार्य करीत होते आणि या पेत्र आणि योहानाच्या द्वारे परमेश्वर अद्भुत कृत्य करायचा. एक दिवशी पेत्र आणि योहान सुंदर नावाच्या दरवाजाजवळ गेले. लंगड्या भिकाऱ्याला बरं केलं. चांगलं काम केलं. चांगलं काम केलं की नाही केलं? येशूच्या नावाने त्याने बरं केलं एक जणाला. चांगलं काम आहे का नाही आहे? आहे. ह्याच्याबद्दल काय व्हायला पाहिजे? त्यांना शाबासकी द्यायला पाहिजे का त्यांना त्रास द्यायला पाहिजे? पण काय केलं की तिकडच्या लोकांनी त्यांना दोघांनाही जेलमध्ये टाकून दिलं. आणि मग पुढं पेत्र आणि योहान परत जेव्हा त्यांना बाहेर आणलं जेलमधून लोकांपुढं, ते असं भाषण करू लागले. ऐका वचन, प्रेषितांची कृत्ये 4:13. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. त्यांचं बोलणं ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. हे मासेमार आहेत, हे साधारण लोक आहेत, हे अशिक्षित आहेत, या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु ज्यावेळी त्यांचं बोलणं आणि त्यांचं धैर्य लोकांनी पाहिलं त्यावेळेस ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना कळालं की हे आशक्त नाहीत, हे सशक्त आहेत. हालेलुया. कारण की प्रेषित 2 मध्ये पेंटिकॉसच्या दिवशी देवाचा आत्मा उतरला होता. ज्याच्यावर देवाचा आत्मा आहे तो दिसायला कसाही असो. किती लोक आमेन म्हणतील? तो आशीर्वाद येतो. खूप लोकांची सवय आरशा पुढे जाऊन उभे राहतात आणि देवाला म्हणतात, देवा कलर थोडा उजळ असतं तर लई बरं झालं असतं. देवा डोळे थोडेसे अजून चांगले असते तर किती बरं झालं असतं. माझे केस असे असते तर बरं झालं असतं. मी थोडा असा असतो तर बरं झालं असतं. हे असं म्हणून आम्ही देवाला नावं ठेवत आहोत. जैसे बनाया, काला बनाया, गोरा बनाया, जैसे बनाया. प्रेज द लॉर्ड. कधी स्वतःला नावं ठेवू नका. देवाची सिग्नेचर आहेत तुम्ही. हालेलुया. देवाची ऑटोग्राफ आहे. देवाने तुम्हाला बनवलेलं आहे. हालेलुया. पवित्र आत्मा आल्यानंतर कुरूप लोक सुंदर दिसायला सुरुवात होते. ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे ते लोक सुंदर बनायला सुरुवात होतात. हालेलुया.
जैसे बनाया. हे नाक आता देवाने बनवलंय. हेच जर उलटं बनवलं असतं तर पावसाचं पाणी भरलं असतं नाकात, है ना. जैसे बनाया. स्वतःला कधीच नावं ठेवायचे नाही, मी असा मी तसा. हालेलुया. एक जण तर माझ्या चर्चचा म्हणे, पास्टर साहेब उगाच मुंबईत जन्माला आलो मी अमेरिकेत जन्माला आलो असतं तर किती बरं झालं असतं. अरे येड्या, तिथं जन्माला आलं नाही हे बरं झालं. आपल्या भारत देशासारखा आशीर्वादित देश जगात कुठंच नाही. हालेलुया. लोकांना बर्फ बघायला स्वित्झर्लंडला जावं लागतंय, आपल्या भारतातच आहे बर्फ. लोक वाळवंट बघायला तिकडं दुबईला जात आहेत, तिकडं नका जाऊ, इथंच आहे राजस्थानमध्ये. हालेलुया. अख्ख्या विश्वातलं सगळं सौंदर्य माझ्या भारत देशात आहे ना. अशा आशीर्वादित भूमीत देवाने आपल्याला ठेवलेलं आहे. हालेलुया. भारताची भूमी आशीर्वादित भूमी आहे प्रियांनो. कोण काय म्हणल मला घेणं नाही, पण एक गोष्ट सांगतो की परमेश्वराने तुम्हाला राईट जागेवरती ठेवलेलं आहे. जैसे बनाया अच्छा बनाया. अपने आप को कभी कमजोर मत समजना. हालेलुया. कधीच स्वतःला कमजोर समजू नका, कारण की जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे. दाविदाला गल्ल्यात अशक्त समजला. पेत्र आणि योहानाला सदुकी, परुषी, शास्त्री, यहुदी लोक त्यांना अशक्त समजले, शून्य समजले. गल्ल्यात दाविदाला शून्य समजला. पण ज्या वेळेस तुमच्याबरोबर देव आहे, तुम्ही जरी शून्य त्या शून्याच्या पुढं तो अंक म्हणून उभा राहतो आणि तुमच्या जीवनाची तो किंमत वाढवायला सुरुवात करतो. हालेलुया. येशू आमच्या बरोबर आहे म्हणून आम्हाला किंमत आहे. येशू नाही आम्हाला किंमत नाही. येशू नाही आमचं जीवन शून्य आहे. हालेलुया. येशू बरोबर असलं ना कुठं पण टक्कर घ्या. ऐकताय का तुम्ही? कुठं पण देवाने प्रेरणा दिलं ना, बिंदास प्रार्थनेत उभे राहा, किती डिफिकल्ट टाईम असो. हालेलुया. आज कोणते दिवस तुम्ही फेस करताय ते दिवस प्रभू बदलणार आहे. तुम्हाला मी खुश करण्यासाठी बोलत नाही, पण हा माझा अनुभव, माझ्या देवाने दिलेले शब्द मी तुम्हाला सांगत आहे की परमेश्वर परिस्थिती बदलणार आहे. जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. दावीद अशक्त वाटला, पेत्र योहान अशक्त वाटले, आणि ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावर खेळला गेला प्रियांनो, सगळे त्याची निंदा करत होते. देवाचा पुत्र आहे तो. काट्यांचा मुकुट त्याच्या मस्तकात घातला, छडीने वरून प्रहार केला, मस्तकात काटे जाऊन रुतले. 39 फटके असे मारले त्या हंटरला, हाडांच्या काचोळ्या आणि त्या हंटरला खिळे होते. एक फटका मारला ना प्रभूच्या शरीरात जाऊन रुतायचा, आणि जसा ते हंटर उचलला की मांस तोडून हंटर बाहेर निघायचा. पूर्ण शरीराला छिन्न विच्छिन्न करण्यात आलं. चिंधड्या झाल्या सगळ्या शरीराच्या. रक्त वाहतंय, रक्त बंबाळ झालंय, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत उभा रक्ताने भिजलेला आहे प्रभू. त्याचाच क्रूस त्याच्या खांद्यावर दिला. त्याला घेऊन गेले, जबरदस्ती लाथाबुक्क्या मारतायत. तो क्रूस घेऊन पडतोय, परत उठतोय, कसा बसा. शेवटी गुलगुता टेकडीपर्यंत जाऊन पोहोचलाय. हातापायात त्याच्या खिळे ठोकलेत. अगदी त्याला इतके हाल करण्यात आले. जो चेहरा प्रभूचा रात्रंदिवस देवदूत पाहतात, जो चेहरा पाहण्यासाठी लोक तरसलेले आहेत, त्या चेहऱ्यावर थुंकण्यात आलं. एवढं त्याला अपमानित करण्यात आलं. आणि हे सगळं घडत असताना लोक वधस्तंभावर येशू आहे त्याची निंदा करतायत. खरंच देवाचा पुत्र आहेस तर वरून खाली आहे, खरंच देवाचा पुत्र आहे तर असं कर. लोक निंदा करतायत. वधस्तंभावरचा एक चोर त्याची निंदा करतोय. किती नकारात्मक वातावरण आहे. आणि सगळ्यांना वाटलं येशूची स्टोरी संपली. 7व्या शब्दात आपला आत्मा पित्याच्या हाती त्याने सोपवून दिला. मान लवून त्याने आपला प्राण सोडून दिला. यशया 53, 1, 2 आणि 3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला.
त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. येशू वधस्तंभावरती इतका विद्रूप झाला प्रियानो, इतका विवळ झाला, एवढा त्रासामध्ये गेला. लोक त्याच्याकडे पाहून चेहरा फिरवायला लागले. इतकं त्याचं शरीर रक्तबंबाळ आणि इतका तो पूर्णपणे व्याधींशी परिचित झालेला होता. सगळ्यांना वाटलं येशूची स्टोरी संपली. का माहिती आहे का? कारण की तो काळ असा होता की सगळ्यात भयंकर शिक्षा क्रूसाची होती. भारतातल्या इंडियन लॉप्रमाणे, आपल्या भूमीच्या नियमाप्रमाणे सगळ्यात मोठी शिक्षा फाशीची शिक्षा आहे. त्याच्या पुढं काही नाही, मरेपर्यंत फाशीची शिक्षा, बस सगळ्यात मोठी शिक्षा. रोमी साम्राज्यातली सगळ्यातली मोठी शिक्षा कोणती होती? क्रूसावर खेळण्याची. कोणी पण दरोडेखोर असेल त्याला पकडायचे, क्रूसावरती द्यायचे आणि लोक विचारायचे, अरे त्या दरोडेखोराचं काय झालं? काय नाही, त्याची स्टोरी संपली क्रूसावरती. प्रत्येक चोर, लुटारू, दरोडेखोराची स्टोरी क्रूसावर संपली, पण माझ्या आणि तुमच्या येशूची स्टोरी क्रूसावरून सुरू झाली आहे. हालेलुया. तो फक्त क्रूसावरती मारला गेला नाही, तिसऱ्या दिवशी तो मरणावरती विजयी झालेला देव आहे. हालेलुया. बऱ्याचदा प्रभूने मला संधी दिली इस्रायलला जाण्याची आणि एक गोष्ट मला लक्षात आली की येशूची जशी कबर आहे तशा 400 कबर आहेत. किती कबर आहेत? 400 कबर आहेत. 400 पैकी 399 कबरा बंद आहेत, एकच कबर उघडी आणि ती कबर येशू ख्रिस्ताची आहे. आमचा प्रभू मरणावरती विजयी झालेला देव आहे. आमचा येशू जिवंत आहे. ज्याला कमजोर समजले होते तो आता सशक्त आणि बलवान रूपामध्ये आहे. जेव्हा आधी आला कोकरा बनून आला, आता यहुदा वंशाचा सिंह येत आहे. येशू येत आहे. हालेलुया. आज देवाच्या प्रिय लोकांनो 3 उदाहरणं आपण थोडक्यात पाहिली. दावीद, पेत्र, योहान आणि येशू ख्रिस्त. लोक त्यांना कमजोर समजले, पण देवाने दाखवून दिलं की हे सशक्त आणि बलवान आहेत. आज तुमच्या जीवनात कुठल्या गोष्टीत तुम्ही माघारी पडलेले आहात, कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही जीवनात संकटांना सामोरे जात आहात, स्वतःला कमजोर समजू नका. देवाच्या आत्म्याने तुम्हाला बलवान केलेला आहे. आमेन. बोले येशू मसीह की. आनंदी आहेत तुम्ही? एक लहानशी प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आज प्रभू परमेश्वरा, या तुझ्या निवडलेल्या लोकांमध्ये एकत्र होण्याची संधी आम्हाला दिलीस. जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. या तुझ्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची भेट घेतलीस, तुला धन्यवाद देतो. आज प्रभू येथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला तुझ्या रक्ताआड घे. तुझ्या अग्नी सामर्थ्याने तू भर. मनातले सगळे दुविधा मनस्थितीचे विचार दूर कर. आज तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य इथं वाहू दे. आज प्रभू परमेश्वरा, प्रत्येक टेन्शन, घरादारातल्या अडचणी, व्यसनं, बंधनं, अडखणं येशूच्या नावात निघून जाऊ दे. आजचा दिवस एक महाविजयाचा दिवस होऊ दे. तुझं गौरव प्रकट कर. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की.